हाय हॅलो, मी प्रियांका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज त्यांच्या डब्याला सुकी बटाट्याची भाजी केली होती आणि आमच्या नाश्त्याची तयारी करून ठेवली होती. चहा आणि पोहे तयार करून झाले होते आणि ते त्यांची देवपूजासुद्धा आटोपली होती. आज गुरुवार असल्यामुळे स्वामींना हार घातला होता आम्ही स्वामींच्या फोटोला. तर इथे त्यांची देवपूजा झाली आणि त्यानंतर मग आम्ही नाश्ता करायला बसलो. तर आज पोहे केले होते नाश्त्याला, तेच आम्ही नाश्ता केला आणि मग ते ऑफिसला निघून गेले. आणि त्यानंतर मग मी बाकीची कामं घरची आवरली, पाणी वगैरे भरलं, कपडे धुवून घेतले आणि मग शाळेची तयारी करायला घेतली. तर त्याचा डबा वगैरे भरून ठेवला होता आणि मग आम्ही सगळे निघालो शाळेत जायला. 2 दिवस झाले चांगलं ढगाळ वातावरण होतं, तर आज थोडाफार ऊन पडलं होतं. मग आम्ही सगळेच निघालो शाळेत जायला. दोघांना पण टोपी वगैरे दिली होती कारण ऊन थोडंफार लागत होतं. त्यानंतर मग श्रेयांला सोडून आम्ही घरी आलो. आम्हाला घरी येईपर्यंत 1 वाजतोच रोज. तर तिला आजीने खाऊ दिलं तर तो दाखवत होते, मी व्हिडिओ शूट करत होते म्हणून. त्यानंतर मग शाळेतला प्रोजेक्ट जो करायचा होता चित्रकलेचा तो कंप्लीट केला. आज सध्या त्याच्या शाळेत सगळ्या वह्या कंप्लीट करून घेतल्या जात आहेत, त्यामुळे मग तो कंप्लीट केला. आणि मी सकाळीच नवीन बटाटे घेतले होते. हे जुने बटाटे गावाला जायच्या अगोदर घेतले होते. म्हटलं तेच लवकर संपवे म्हणून मग ते वरती ठेवले आणि आज घेतले होते बटाटे. ते थोडेफार सुके होते, ते व्यवस्थित राहतील 15-20 दिवस. त्याच्यामुळे मग ते बटाटे खाली ठेवून दिले मोठ्या बास्केटमध्ये आणि हे छोटे जे शिल्लक राहिले होते ते छोट्या बास्केटमध्ये ठेवून दिले, म्हणजे जेणेकरून लवकर यूज होतील. तर आता मी हे सगळं व्यवस्थित साफ करून घेते, कारण बरेच दिवस झाले, म्हणजे गावाला जायच्या अगोदर मी साफ करून ठेवलं होतं. त्यानंतर मग काय साफ करायचं राहिलंच होतं. मग म्हटलं आता साफ करून घेते. आईसाठी लसूण घेतली होती, पण ती नेमकी गावाला जायच्या टायमावरतीच लिहायची विसरले. मग आईला म्हटलं आता काय, आई म्हटली तुलाच वापरून घे. मग आता सगळं मिक्स करून ठेवलं, कारण वेगळं ठेवलं होतं लसूण, पण आता सगळी मिक्स करून ठेवली आणि पाकळ्या वगैरे व्यवस्थित काढून ठेवलेल्या लसूण एका बास्केटमध्ये ठेवल्या, आख्या लसूण एका बास्केटमध्ये ठेवल्या. आणि मग आता हे जे कांदे सकाळी आणले होते, कांदे बटाटे, ते सगळे व्यवस्थित आवरून ठेवते, म्हणजे परत संध्याकाळी गडबड नको, कारण मग संध्याकाळी जेवणाची गडबड असते. त्यावेळेस मग हे करायला गेलं की आणखी त्यात थोडा वेळ निघून जातो, जवळजवळ अर्धा तास तरी निघून जातोच. त्या अर्ध्या तासात दुसरं काहीतरी काम होईल ते पण होत नाही आणि मग कामाला आणखीन जास्त वेळ निघून जातो. मग म्हटलं आता शाळेतून आले होते, थोडा वेळ जेवण वगैरे घेतलं आम्ही दोघींनी आणि तिला झोपवलं आणि तिला झोपवल्यानंतरच मग मी हे काम करायला घेतलं, कारण सहसा मला ते काम मला तिला झोपवल्यानंतरच करता येतं, नाहीतर मग तिची अशी लुडबुड येते मध्ये. मग इथे मी सगळं व्यवस्थित बटाटे साफ करून घेतले आणि जाळी जी खराब झाली होती ती व्यवस्थित माझ्या हातानेच साफ करून घेतली आणि बटाटे व्यवस्थित ठेवून दिले. आणि टोमॅटोसुद्धा घेऊन आले होते, तर ते सुद्धा आता व्यवस्थित धुवून वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून देते. आता म्हटलं काम करायलाच घेतलं आहे, तर मग लसणीच्या पाकळ्या वगैरे ज्या एक्स्ट्राच्या निघाल्या होत्या त्या व्यवस्थित म्हटलं काढून घेते आणि लसूण साफ करून घेते, म्हणजे परत एकदा हात लावायला नको. कारण पुढच्या महिन्यात परत आमची धावपळच आहे, परीक्षा पण आहे आणि बहिणीचं त्यांच्या भावाचं लग्न आहे, त्यामुळे मग परत गावाला 2-3 वेळा जाणं येणं होणार आहे. त्यामुळे मग म्हटलं सगळं आत्ताच आवरून घेते, पुन्हा काय हात लावायला मिळणार नाही आता महिनाभर. सगळं व्यवस्थित साफ करून घेतलं, कांदे वगैरे व्यवस्थित लावून घेतले, त्यांच्या पाकळ्या ज्या सुक्या होत्या त्या काढून टाकल्या. तसंच लसणीचं सुद्धा केलं आणि सगळं व्यवस्थित एक बास्केटमध्ये भरून घेतलं आणि आता ते सगळं व्यवस्थित झाडून वगैरे घेते. मी इथे आमच्या जेवणाच्या कट्ट्याखाली ठेवून देते, कारण दुसरीकडे जागा नाही. त्यानंतर मग तिला उठवलं आणि त्यानंतर मग आम्ही शाळेत आणायला निघालो. तर खूप मोठा पाऊस उठला होता, म्हणजे ढगाळ वातावरण 4 वाजल्यापासूनच झालं होतं, पण अचानक शाळेत जायच्या टायमावरतीच नेमकी काळे ढग यायला लागले आणि म्हटलं आता नेमकी शाळेत जायच्या टायमावर पाऊस पडतोय का. पण नेमकी जेव्हा आम्ही घरातून बाहेर पडायला लागलो आणि तेव्हाच नेमकी पावसाने सुरुवात केली. शेवटी छत्र्या घेऊनच मग आम्हाला शाळेत जावं लागलं, कारण दुसरा ऑप्शन नव्हता, कारण शाळा सुटायची सुद्धा वेळ आली होती आणि पाऊस थांबण्याची वाट बघू पण शकत नव्हते. मग तशीच छकुलीला घेऊन मी शाळेत जाऊन आले. थोडंफार आम्ही भिजलो, घरी येऊन मग चेंज वगैरे केलं. तर इथे तुम्ही बघू शकता कसा पाऊस पडतो आहे. आज अचानकच सकाळी ऊन असताना अचानकच संध्याकाळी पाऊस पडायला लागला. कधी पाऊस पडेल आणि कधी नाही सांगता येत नाही. व्हिडिओचा शेवट हा पुण्यातील पहिल्या पावसाने करते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू उद्या, तोपर्यंत काळजी घ्या पावसातून. बाय.